राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाचे अपडेट समोर आले आहे। सर्व काही सविस्तर बातमी पाहणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये द्या, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, स्वाभिमानीच्या कार्यकारिणी बैठकीत 12 ठराव। राज्यात हलक्या पावसाची शक्यता, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार सरीची शक्यता असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। देशात 59 लाख हेक्टर ऊस उपलब्ध, इस्माची माहिती। येत्या हंगामात 336 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज। अमूलच्या नावाने पाणीदार दूध, बनावट पिशव्यांच्या कारखान्यावर छापा, FDAचा दणका। दुधात अस्वच्छ पाणी मिसळून विक्री, 4 जणांना अटक, 10.59 लाखांचा मुद्देमाल जप्त। खरीप हंगाम 2024 साठी सांगली जिल्ह्यात 83,000 शेतकऱ्यांनी काढला पीक विमा। कृषी पंपाच्या कॉपर केबलची चोरी, आरोपी अटकेत, बेलवंडी पोलिसांची कारवाई, 80,000ची केबल जप्त। शिंदेंनी कोणत्या आधारे मुख्य नेतापद स्वतःला बहाल केलं, ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद। ऐन हंगामात साखर आयात करू नका, राजू शेट्टी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र। ट्रम्प टॅरिफमुळे महाराष्ट्र राज्यासमोर नवे आव्हान, कापड, अभियांत्रिकी, औषधे, रसायने व कृषी प्रक्रिया उद्योगांसमोर अडचणी, अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्याची वेळ। पंतप्रधानांची प्रतिमा उद्ध्वस्त झाली आहे, मोदी शहांना त्यांच्या कृत्याचे परिणाम भोगावे लागतील, राहुल गांधी यांचे प्रतिपादन। पुण्यात FDA कडून 598 किलो मावा जप्त, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, अन्न आणि औषध प्रशासन अत्यंत आक्रमक भूमिकेत। शरद पवारांचे खासदार भेटले, पंतप्रधान मोदींना विकास कामाबाबत चर्चा केल्याचा दावा, 8ही खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातील समस्या मोदी यांच्या समोर मांडल्या। पंतप्रधानांसोबतच्या भेटीचा संबंध NDA प्रवेशाशी जोडणे योग्य नाही, खासदार अमोल कोल्हे यांची स्पष्ट उक्ती, कोणतीही राजकीय चर्चा नाही। महायुती सरकारकडून 19,000 ज्येष्ठांना तीर्थदर्शनाचा लाभ, आगामी काळात वाराणसी, सोमनाथ, रामेश्वरम, द्वारका, केदारनाथ, बद्रीनाथची यात्रा प्रस्तावित। शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल, ठाणे जिल्ह्यातील 18,068 कर्ज खात्याची पडताळणी पूर्ण, त्यापैकी 10,614 शेतकरी कर्जमाफी ठरले पात्र। वनतारात गेलेली माधुरी हत्तीन परत येणार, उच्चस्तरीय समिती 20 दिवसात सादर करणार अहवाल। नांदणी मठात माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी उपलब्ध सुविधांची संयुक्त समितीने केली पाहणी। भाविकांसाठी मोठी बातमी, श्रावणात भीमाशंकर मंदिर पहाटे 5 ते रात्री 9:30 पर्यंत खुले राहणार, ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध। सातारा जिल्ह्यात भेसळखोराविरोधात FDAची धडक कारवाई, 53 ठिकाणी छापे, 1.16 कोटींचा मुद्देमाल जप्त। दूध पनीरमध्ये भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही, थेट मकोका अंतर्गत कारवाई होणार, उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश। 15 ऑगस्टपूर्वी पंतप्रधान मोदींचा खास संदेश, हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्याचे देशवासियांना आवाहन। पुणे नाशिक रेल्वे जुन्याच मार्गाने व्हावी, खासदार अमोल कोल्हे यांची रेल्वे मंत्र्यांकडे आग्रही मागणी। एअर इंडिया फुकेत दिल्ली फ्लाईटच्या त्या घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर, मुख्य पायलटने ओढला होता गांजा। आंदोलनाला राजकीय रंग, झारखंड सरकारची भाजपवर टीका, राहुल गांधीही लक्ष। पंढरपूर विकास आराखड्यासह कॉरिडॉरच्या कामांना गती द्या, मुख्य सचिव राजेश अग्रवाल। मुदतवाढीनंतर पीक विमा नोंदणीत वाढ, 81 लाख शेतकऱ्यांची नोंद, कर्जदार शेतकऱ्यांची नोंदणी सुरू राहणार। बीडमध्ये युरिया खताचा काळा बाजार, 22.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, आष्टी तालुक्यातील घाटापिंपरी येथील घटना। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकरी बांधवांसाठी अशा ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा। धन्यवाद।